नेते जवळपास मागील 2.5 महिन्यापासून हे आंदोलन या ठिकाणी चालू होतं आणि मी सगळ्या शेतकऱ्यांना एक विषय महत्त्वाचा सांगू इच्छितो की हे आंदोलन याही पुढे चालूच राहणार आहे. कारण आपण हे आंदोलन या ठिकाणी आज बंद नाही करणार, कारण आपला जो मूल्यांकनाचा असेल सगळे मुद्दे असेल हे काही या ठिकाणी संपलेले नाही. त्याच्यामुळे आंदोलन हे चालू राहणार. फक्त आपण प्रशासनानं जो वेळ मागितला ती कारवाई करण्यासाठी याला आपण वेळ देणार आहोत, कारण ही प्रक्रिया लगेच आज होणारी नाही, त्याच्यामुळे त्याला वेळ देणार आहोत. आपण प्रशासनाला मुख्यत्वे करून आपल्या ज्या मागण्या आहेत याच्यापैकी सुनावण्याच्या मागण्या या आपल्या मान्य केलेल्या आणि सुनावण्या या प्रशासनाने घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण ज्या आता काही गोष्टी या स्थानिक प्रशासनाच्या हातात नाही आणि त्याच्यामध्ये वरिष्ठांकडून मार्गदर्शन मागून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याविषयी मार्गदर्शन मागवण्यात येणार आहे आणि त्यासाठी आश्वासित करण्यात आलेलं आहे आपल्याला की आपण मार्गदर्शन मागवणार आहोत, असं जिल्हा प्रशासनाने आपल्याला लेखी सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मी ज्या मुख्य मागण्या आपण शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये 2018-19 ते 2020-21 या 3 वर्षामध्ये जे रेडी रेकनरचे दर आहेत ते दर वाढलेले नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला खूप कमी दर हा या ठिकाणी मिळू राहिला. म्हणून जे प्रतिवर्ष जे की कायद्यानं सुद्धा मान्य केले की ती प्रतिवर्ष 10% वाढ ही आपल्याला या 3 वर्षाची द्यावी, म्हणून मार्गदर्शन मागवण्यासाठी त्याचा पाठपुरावा प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे, असं आपण मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहे. तसेच दुसरी मागणी आपली अशी आहे की जे 2021ला अधिसूचना निघाली आणि 2021 ते 2025 जवळपास 4 वर्ष उशिरानं आपले न्यायनिवाडे हो राहिले, त्यामध्ये जे विहिरी गोठे किंवा इतर घरे सिंचनाचे साहित्य व इतर बांधकामे हे की ज्याचे बाजारभाव हे 2021चे आपल्याला भेटू राहिले आणि 2025 मध्ये आता निवाडे होत राहिले, त्याच्यामुळे त्याच्या आजच्या बाजारभावाप्रमाणे त्याचे निवाडे करण्यात यावे असं आपण या ठिकाणी सुचवलेलं आहे. जर आजच्या बाजारभावानं न करता आलं तर त्याचं सुद्धा व्याज आपल्याला प्रशासनानं द्यावं अशी आपण मागणी या ठिकाणी केलेली आहे. तसंच जे फळबाग आहे की जे फळबाग 2021ची अधिसूचना निघाल्यामुळं जे फळबाग 21ला कोरोना निर्बंध असल्यामुळं खूप कमी बाजारभाव हा होता आणि खूप कमी दर हा त्या ठिकाणी निघाला. म्हणून एक तर जुन्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा बाजारभाव आपल्याला द्यावा किंवा आताचा बाजारभाव गाय धरून ती निवाडी करण्यात यावं असं आपण प्रमुख 3 मागण्या या ठिकाणी प्रशासनाकडे पाठवलेल्या आहे. सांगायचं तात्पर्य असं की प्रशासन या 3ही मागण्या या वरती वरिष्ठांकडे पाठवून त्याच्यावर मार्गदर्शन मागून आपल्या सगळ्याचे प्रश्न निकाली काढणार आहेत असं आश्वासन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे.